नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं सल्लागार विदुर आणि पितामह भीष्माचार्यांच्या सल्ल्यानुसार अश्वत्थामा कर्णाकडे आला होता आणि कौरवांशी एकनिष्ठ असलेल्या राजांनी पांडवांना विरोध करू नये हा निरोप त्याने आणला होता. तसेच हस्तिनापुराला सारं क्षेम आहे, युवराज दुर्योधन तुमच्याविना एकाकी आहेत हेही त्याने सांगितलं. त्याचबरोबर अधिरथ आणि राधाई कर्ण यांची आठवण काढत आहेत हा निरोप त्याने आणला होता. आता पाहूयात पुढे. भल्या पहाटेची वेळ होती. अद्यापि सूर्योदयाला बराच वेळ होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. रणवेश परिधान केलेला कर्ण आपल्या रथात आरूढ झाला होता. चक्रधर रथ चालवित होता. कर्णाने चक्रधराला संकेत केला आणि रथ चालू लागला. रथाच्या पाठोपाठ अश्वदळ दौडत होते. कर्णाचे शिबिर दिसू लागले. शिबिरावर असंख्य शेकोट्या पेटल्या होत्या. कर्णाचे दळ त्या पहाटेच्या काळोखात सज्ज होत होते. पांडव सेनेचा तळ दिसत होता. राणामध्ये वणवा लागला तशी त्या शेकोट्यांची मालिका दिसत होती. सूर्योदयाची वाट पाहत कर्ण त्या शेकोटीजवळ उभा होता. त्याच्या मुखावर ज्वालांचा उजेड खेळत होता. उठणाऱ्या ज्वालांवर धरलेल्या हातांच्या बोटांची चाळवाचाळव होत होती. ज्वालांचा दह त्या बोटांना झाला की हात मागे येत होते. ज्वालांचे ते अग्निनृत्य कर्ण एकटक पाहत होता. पहाटेचा उजेड फाकू लागला. दोन्ही दळातून नौबती वाजू लागल्या. तळावर एकच धावपळ सुरू झाली. हळूहळू सूर्योदयापूर्वीच दळ सज्ज झाले. अंगराज कर्णाने वळून पाहिले. चक्रधर उभा होता. दीर्घ निश्वास सोडून कर्ण म्हणाला, चल. कर्ण रथारूढ झाला, पण नेहमीप्रमाणे रथात ठेवलेले धनुष्य त्याने हाती घेतले नाही. दळांच्या मध्यभागी रथ उभा राहिला. हळूहळू सूर्यबिंब क्षितिजावर उमटले आणि भीमाच्या रथातून शंखनाद उमटला, पण कर्ण रथातून त्याला प्रत्युत्तर गेले नाही. चक्रधराने पाहिले. तो कर्ण शांतपणे रथात उभा होता. भीमाचे परत आव्हान आले आणि कर्ण म्हणाला, मित्रा, भीमाच्या भेटीला आपण जाऊ. सारे सैन्य सोडून एकाकी कर्णरथ येताना पाहून भीमाला नवल वाटले. रथ नजीक येताना पाहताच भीमाने आपल्या धनुष्याला प्रत्यंचा जोडली. कर्णरथ स्पष्ट दिसू लागला. कर्णाच्या हाती धनुष्य नव्हते. शस्त्ररहित तो रथामध्ये उभा होता. रथ जवळ येताच भीमाच्या कानांवर शब्द पडले, पंडुपुत्र भीमांचा विजय असो. अंगराज कर्ण आपलं स्वागत करीत आहे. भीमाने ते अपेक्षले नव्हते. कर्णाचा अहंकार, त्याचे रौद्ररूप भीमाला माहीत होते. सावधपणे त्याने विचारले, कोणत्या हेतूने हे स्वागत होत आहे? राजसूय यज्ञाच्या पवित्र कार्यास्तव बाहेर पडलेल्या वीरांना मी विरोध करीत नसतो. हे काल सुचलं असतं तर पटलं असतं. अंगराज, पराजयाची भीती वाटली? मुळीच नाही. आपला संताप आवरीत कर्ण म्हणाला, आपण राजसूय यज्ञाचं आमंत्रण देण्यासाठी आला आहात ना? हो. जे कारभार देऊन सत्ता मान्य करतात त्यांना आमंत्रण दिलं जातं. आणि काय? आणि जे मान्य करीत नाहीत त्यांचा पराजय करून राजसूय यज्ञाला येण्याची आज्ञा दिली जाते. आपल्याला आमंत्रण हवं की आज्ञा हे आपणच ठरवावं. दोन्हीला माझी तयारी आहे. आपल्याला इच्छित कारभार देऊन आपल्या राजसूय यज्ञाच्या सोहळ्यात भाग घेण्यात मला आनंद वाटेल. पराजय स्वीकारलात ना, त्यामध्येच समाधान असेल तर तसं मानावं. मी आपल्याला चंपानगरीला न्यायला आलो आहे. आपली इच्छा. कर्ण आपल्या रथातून उतरला. भीमाच्या रथावर आरूढ होण्याआधी त्याने भीमाच्या सारथ्याला उतरण्यास सांगितले. सारथी उतरताच कर्णाने त्याची जागा घेतली. आश्चर्यचकित झालेला भीम म्हणाला, अंगराज, आपण सारथ्य करणार? मागे वळून न पाहता कर्ण म्हणाला, आपण चंपानगरीत येणार. आपलं सारथ्य मी करणं अधिक योग्य आहे, अधिक सुरक्षित आहे. भीमाच्या रथापाठोपाठ कर्णाचा मोकळा रथ आणि भीमाचे रक्षक दळ येत होते. कर्णाच्या तळावर कर्णाचे रक्षक दळ रथाच्या अग्रभागी दौडू लागले.
चंपानगरीच्या दिशेने धुरळ्याचा लोट दिसू लागला. चंपानगरीच्या भक्कम तटांच्या द्वारात रथ थांबला. खंदकावर फळ्या सोडण्यात आल्या. कर्णासह भीमाने चंपानगरीत प्रवेश केला. भीम चंपानगरीच्या सौंदर्याने चकित होऊन गोपुरे, पुष्करणी, उद्यानांनी नटलेली ती चंपानगरी पाहत होता. रुंद राजरस्त्यांवरून अश्वदळापाठोपाठ रथ दौडत होता. एरवी कर्णरथ दिसताच कर्णदर्शनाने आनंद होऊन त्याला वंदन करणारे लोक राजरस्ता टाळण्याच्या प्रयत्नात गुंतलेले दिसत होते. त्या सुंदर वैभवसंपन्न नगरीतील ते खिन्न रूप भीमाला जाणवले. तो न राहून म्हणाला, अंगराज, यक्षनगरीसारखी तुमची सुंदर नगरी आहे, पण यक्षनगरीचा भोग घेण्याइतके आपले प्रजाजन अद्याप सुजाण झालेले दिसत नाहीत. त्यांची उदासीनता. कर्ण खिन्नपणे हसला. तो म्हणाला, हे महाबाहो भीमा, सर्वसामान्य माणसाला पराजय सहजपणे पचवता येत नसतो. भीमाच्या भुवया वक्र झाल्या. त्याने उत्तर दिले, खरं, अगदी खरं. पराजय पचवायला मन कोडगं असावं लागतं. आपली ताकद त्या सर्वसामान्यात असेल कोठून. कर्णाने मागे पाहिले नाही. त्याच्या हातातला आसूड उंचावला गेला. आसूडाच्या वेदनेबरोबर रथ उधळला. रथाच्या खांबांचा आधार घेऊन उभा असलेला भीम मोठ्याने हसत होता. प्रासादामध्ये सुवर्णासनावर भीम बसला होता. कर्णाचे सचिव त्याच्या मागे उभे होते. भीमासमोर उंची मद्याची सुरई पेला ठेवला होता, पण भीमाचे तिकडे लक्ष नव्हते. भीम बसल्या जागेवरून कर्णप्रासादाचे वैभव निरखित होता. तो काय बोलतो इकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भीम परत मोठ्याने हसला व म्हणाला, अंगराज, तुमचा प्रासाद मला आवडला. ही भूमी एवढी संपन्न असेल असं मला वाटलं नव्हतं. परमेश्वर कृपेनं ही भूमी आजवर सुरक्षित होती. पुढेही राहील आमच्या कृपेनं. अंगराज, हा प्रासाद तुम्ही बांधलात की पूर्वी होता? मी बांधला. सुरेख. अंगराज, तुम्ही तो पराक्रम केला नसता तर कदाचित आज मी या चंपानगरीचा स्वामी बनलो असतो. कसला पराक्रम? जरासंधाचा मल्लयुद्धात तुम्ही पराभव केला होता ना, त्यानंच ही नगरी तुम्हाला दिली ना? हो, त्याच तुमच्या मित्राचा जरासंधाचा युद्धात वध करून मी दिग्विजयासाठी बाहेर पडलो आहे. जरासंधाचा वध झाला युद्धात? हो, मी केला. मल्लयुद्धाचं त्याचं आव्हान मी स्वीकारलं. त्यातच त्याचा वध झाला. जरासंधाच्या मृत्यूच्या बातमीनं कर्णाच्या मनाला वेदना झाल्या. मन मोकळा, औदार्यशाली जरासंध कर्णाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. शेवटची भेट घडली होती, द्रौपदी स्वयंवर प्रसंगी. कर्णाला पाहताच प्रेमभराने त्याने स्वागत केले होते. का बोलत का नाही? भीमाने विचारले. वार्धक्यापुढे इलाज नसतो. भीम मोठ्याने हसला. सारा महाल त्याच्या हसण्याने भरून गेला. अंगराज, आपण जेव्हा मल्लयुद्धाचं आव्हान स्वीकारलं तेव्हा जरासंध तरुण नव्हता, तो वृद्धच होता. ते मला माहीत होतं, म्हणूनच मी त्याला सोडलं. पंडुपुत्रा, मानवाच्या वाढत्या जीवनाबरोबर त्याच्या इच्छा आकांक्षा वाढत जातात. फक्त दोनच गोष्टींचं भान त्याला कधी येत नाही. कोणत्या? वार्धक्य, त्याची जाणून त्याला केव्हाही होत नाही, आणि मृत्यू, तो अटळ आहे. केवढाही दिग्विजय केला तरी एक ना एक दिवशी सारं मिळवलेलं जिथल्या तिथेच टाकाला लावणारा, निर्जीव बनवणारा तो मृत्यू. त्याचं अस्तित्व कधीच जाणवत नाही. मृत्यूच्या भीतीने भीमाचे अंग शहारले. विजयी हसणे मावळले. तो रुक्षपणे म्हणाला, जन्ममृत्यूचा निर्णय ऐकायला पाठशाला, आश्रम उदंड आहेत. त्यासाठी आम्ही इथे आलो नाही. अंगराज, आमचा कारभार, सर्व व्यवस्था केली आहे. सचिवांनी तबकांवरची आच्छादने काढली. अनेक सुवर्ण तबकात नाना तऱ्हेची रत्ने ठेवली होती. त्या रत्नांवर दृष्टी ठरत नव्हती. भीमाला काही बोलायला सुचत नव्हते. कर्ण म्हणाला, पंडुपुत्र, आपलं समाधान होत नसेल तर आणखी नको. एवढ्यावरच मी तृप्त आहे. ठीक आहे, आम्ही येतो. माझ्या भ्रातांच्या वतीनं मी आमंत्रण देत आहे, ते स्वीकारावं. ही विनंती की आज्ञा? भीमाला उत्तर सुचले नाही. त्याने पाहिले. कर्णाच्या नजरेत एक वेगळा शांत भाव प्रकटला होता. त्या दृष्टी भिडवण्याचे सामर्थ्य भीमाच्या ठाई नव्हते.
भीम अगतिक बनला. कर्णाची नजर चुकवीत तो म्हणाला, अंगराज, मी विनंती करतोय, आम्ही येतो. क्षमा, कर्ण म्हणाला. मध्यान्ह काळ जवळ येतोय. इथेच आपलं भोजन झालं तर. पुढे कर्णाला बोलावे लागले नाही. पाठमोऱ्या भीमाचे शब्द स्पष्टपणे कानावर आले. शरणागताच्या गृही क्षत्रिय अन्नग्रहण करीत नसतात. करभार घेऊन भीम निघून गेला आणि त्याबरोबर कर्णाच्या मनाची शांतताही हरवली. अकारण झालेल्या अपमानाने त्याचे मन पोळून निघाले. उलटणारा दिवस अधिकच मनस्तापाचा जात होता. नित्य सूर्योपासनेसाठी कर्ण नदीकडे जायला सिद्ध झाला होता. रथ सज्ज करण्याची त्याने आज्ञा दिली होती. वृषालीने विचारले, अजून पुष्कळ वेळ आहे. मानलं तर आहे, मानलं तर नाही. वसू, हरवलेली मनःशांती परत मिळवायला एकच वाट आता या कर्णाजवळ आहे. ईश्वर चिंतनात मन हलकं होतं. वृषाली काहीच बोलली नाही. कर्णरथ प्रासादाबाहेर पडला. राजरस्त्याने रथ जात होता. वाटेने काही घरांसमोर माणसांचे थवे गोळा झालेले दिसत होते. त्या घरातून उठणारा रडण्याचा आवाज कानांवर येई. रथाचा आवाज ऐकून घरापुढे गोळा झालेले लोक मागे वळून पाहत आणि परत त्यांची दृष्टी खाली वळे. नगरीत नांदणारी चमत्कारिक शांतता कर्णाला सहन करणे अशक्य झाले. त्याने आपल्या सारथाला रथाला वेग देण्याची आज्ञा केली. रथ भरधाव सुटला. नदीकाठी वृक्षराईत रथ थांबताच कर्ण रथातून उतरला व नदीकडे चालू लागला. नदीकाठी त्याची पावले थांबली. नदीचे विस्तृत वाळवंट अगदी मोकळे होते. सूर्यकिरणांच्या दाहात सारे वाळवंट प्रखर बनत होते. त्या प्रवाहातून वाहणाऱ्या नीलवर्णीय प्रवाहाचे तेवढे सुख नेत्रांना वाटत होते. त्या गूढ शांततेत कर्णाचे मन शांत झाले. कर्णाची पावले करकरत वाळूत रुतत पुढे जात होती. नदीजवळ जाताच त्याने पादत्राणे काढून ठेवली. हातातले कोरडे अंतरीय आणि अंगावरचे उत्तरीय वाळूवर ठेवून त्याने जलात प्रवेश केला. पायाच्या तळव्यांना तो गार स्पर्श सुखकारक वाटत होता. कर्णाने सूर्याला वंदन केले. किरणांनी सूर्याचे मुख उजळले होते. कर्ण थोडे अंतर चालत गेला आणि त्या प्रवाहित जलाशयात आपले शरीर त्याने झोकून दिले. एक कासावीस करणारी शिरशिरी त्याच्या अंगावर उमटली. पण क्षणभरच. कर्ण अगदी मोकळ्या मनाने नदीत पोहत होता. मनसोक्त पोहून होताच तो काठावर आला आणि जलात उभा राहून हात उंचावून तो सूर्योपासनेत मग्न झाला. पाहता पाहता त्या चिंतनात त्याचे भान हरपून गेले. त्याची सूर्योपासना संपली तेव्हा सूर्याचे किरण त्याच्या पाठीवर आले होते. लांब मानेवर उडणारे काळेभोर केस कोरडे होऊन त्याच्या मानेवर चिकटले होते. सूर्यकिरणांनी त्याचे अंग कोरडे केले होते. कर्णाने शांतपणे गंगेतील जल हाती घेतले आणि त्या पाठोपाठ त्याचा आवाज प्रकटला. कोणी याचक आहे? मागून प्रतिसाद आला नाही. कर्णाने समाधानाने परत विचारले, कोणी याचक आहे? आहे, कोमल आवाज आला. कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. तो मागे न वळता म्हणाला, हे याचका, माझा धर्म आणि माझं पौरुष वगळून जे तुझं मनोवांछित असेल ते पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे. कर्णाने हातातले जल सोडले आणि तो याचकाचे दर्शन घेण्यासाठी वळला. नदीकाठावर एक चंद्रकळा नेसलेली एक स्त्री उभी होती. काळे वस्त्र परिधान केलेली ती स्त्री अधोवधन उभी होती. माथ्यावरचा पदर पुढे ओढल्याने तिचे रूप दिसत नव्हते. कर्णाने विचारले, माते, तुझी इच्छा बोल. ती पुरी करण्यात मला धन्यता वाटेल. पण ती आकृती काही बोलली नाही. बोल माते, संकोच करू नकोस. आजवर कोणत्याच याचकानं संकोच दाखवला नाही ना तू माझ्या दातृत्वावर अविश्वास दाखवला. तुला काय हवं? माझा पुत्र मला हवा. शुष्क शब्द उमटले. पुत्र? मी समजलो नाही माते. कालच्या रणांगणावर माझा मुलगा अकारण बळी गेला. तो माझा एकुलता एक मुलगा मला हवाय. माते, आपल्या दातृत्वाबद्दल मी खूप ऐकले. कोणीही याचक विमुख माघारी जात नाही असा आपला लौकिक. पण माते, याचनेलाही रूप असावं लागतं. कसलं रूप? घनरूप. रात्रीचा अंधार आणि दिवसाचा प्रकाश मागितला तर तो देणं कसं शक्य आहे?
त्या घटना फक्त सूर्यतेजाला बद्ध असतात. जन्ममृत्यू मानवाच्या अंकित नसतात. पण कारण अधीन असतं ना. माझ्या मुलाच्या अपमृत्यूला तुम्हीच कारण नाही का? मी? कर्ण उद्गारला. हो, क्षमा असावी. पुत्रहीन मातेला संकोच पाळता येत नाही. माते, स्पष्ट बोल. केवढंही कटू असेल पण ते सत्य असेल तर मी ते आनंदानं सहन करीन. ते सत्य आहे. रणांगणावर माझ्या मुलाचा मृत्यू घडला. रणांगणाचा निर्णय कुणी सांगावा तेही मी जाणते. रणांगणावर जाणाऱ्या वीरास मृत्यूचं आव्हान स्वीकारावंच लागतं. पण माझ्या मुलाचा मृत्यू एका वांजोट्या असफल रणांगणी झाला. त्याचं मला दुःख आहे. असफल? हो राजा, तुझ्याच आज्ञेनं ते रणांगण घडलं ना. ज्या रणभूमीवर जय अथवा पराजय याचा निर्णय लागणार नव्हता त्या रणभूमीवर माझ्या मुलाला पाठवण्याचा अधिकार काय होता? करभार द्यायचाच होता तर ते युद्ध कशासाठी केलं? हौस म्हणून की प्रजानिष्ठेचा भार कमी व्हावा म्हणून? अपराह्न काळाच्या उन्हापेक्षाही ते शब्द दाहक होते. त्यात माझा दोष नव्हता. हां, मग माझ्या मुलाचा दोष? खरं आहे, दोष त्याचाच. राजा म्हणून निष्ठा ठेवली. योग्य अयोग्य याचा विचार न करता दाखवला तो शत्रू मानला आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत तो लढला. दोष त्याचा, आपला नाही. आपल्या निष्ठेपायी बळी जाणारे गेले आणि ज्यांनी ते बळी घेतले त्यांना करभार देऊन आपण संकटापासून स्वतःला सुरक्षित राखलं. बोल माते, थांबलीस का? गेले 2 दिवस जे माझ्या मनात खुपत आहे तेच तू बोलते आहेस. ते सारं मला ऐकू दे. मला काही बोलायचं नाही. मला माझा मुलगा हवा आहे. मा, ढळलेली मनःशांती, हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्न साध्य नसतो. तो विचार मी कशाला करू? दाणाला उभं राहणाऱ्यानं तो करावा. जीवाचं मोल घ्यायला वीर रणांगणावर जातात. राजाचा विश्वासघात ते जाणत नाहीत. त्या शेवटच्या वाक्यानं कर्णाचं अंग काष्ठवत झालं. निश्चयी स्वरात तो म्हणाला, ठीक आहे माते, तुझा पुत्र तुला मिळेल. यापुढं रणांगणी जो वीर गेला त्याचं नाव कर्ण होतं. तुझा मुलगा यापुढे माझ्या रूपाने जिवंत आहे असं समज. मातेच्या मनाला फसवणुकीची फुंकर घालता येत नाही. ही फसवणूक नाही माते. मला 2 दिवसांचा अवधी दे. या 2 दिवसात चंपानगरीचा दुसरा अधिपती बनेल आणि मी कर्ण तुझ्या घरी तुझा पुत्र म्हणून सेवेला येईल. तुझ्या मुलानं जे सुख दिलं असेल ते सुख अखंड देण्यासाठी मी माझी सारी तपश्चर्या पणाला लावेल. यात तीळ मात्र शंका धरू नकोस. ती प्रतिज्ञा. कर्णाच्या या शब्दाबरोबर ती व्यक्ती भर वादळात एखादी वेल थरथरावी तशी कापू लागली. पाळलेला सारा संयम, कठोरता कुठच्या कुठे गेली. ती किंचाळली, नको राजन, ती प्रतिज्ञा करू नका. माझं दुःख मी सहन करीन. पुत्रहीन मातेपेक्षा पुत्रवान मातांचं संरक्षण करायला तुझ्यासारखा राजा मिळायचा नाही. उभ्या जागी ती स्त्री अश्रू ढाळू लागली. कर्णाचे मन त्या बोलांनी विद्ध झाले. तो शांत पावले टाकीत तिच्या समोर गेला. आपल्या निश्चयी हातांनी त्याने अवगुंठन उचलले. त्या रूपदर्शनाबरोबर कर्णाचा चेहरा फटफटीत पडला. चक्रधराची पत्नी अवंती समोर उभी होती. अवंती, तू? तुझा कौस्तुभ? भाऊजी, माझा कौस्तुभ हरवला, कायमचा. अवंती बोलता बोलता वाळूवर ढासळली. कर्ण पुढे झाला. हाताच्या आधाराने त्याने अवंतीला कष्टाने उभे केले. अवंतीचं सांत्वन करायला कर्णाजवळ अश्रूंखेरीज काहीही उरले नव्हते. अवंतीला सावरून तिला आधार देत तिच्यासह कर्ण रथाजवळ आला. अवंतीला स्वगृही पोचूनच कर्णाचा रथ प्रासादाकडे वळला. आपल्याच विचारात प्रासादाच्या पायऱ्या चढून कर्ण आत प्रवेश करणार तोच त्याची पावले दाराशी थांबली. आतून हसण्याचा आवाज येत होता. कोणीतरी धावत येत होते. महालाच्या आतल्या द्वारातून चक्रधर धावत बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ वृषसेन धावत येत होता. वृषसेन उंबरठ्यावर येताच त्याने धनुष्याला प्रत्यंच्या जोडल्याचा आविर्भाव केला. बाण सुटताच चक्रधर महालात कोसळला व हसत म्हणाला, मेलो. वा,
वृषसेन नाराजीने म्हणाला, एका बाणानं कधी मरतात का? पडल्या जागेवरून डोळे किलकिले करत चक्रधर म्हणाला, युवराज, शेकडो बाण लागले तरी जीव जातो एकाच बाणानं. त्याचवेळी संतापलेली वृषाली आत आली. हे काय भाऊजी, लहान का आहात मुलाबरोबर खेळायला? चक्रधर गडबडीने अंग झटकीत उठला आणि त्याचे लक्ष दारात उभे असलेल्या कर्णाकडे गेले. कर्ण धावला. चक्रधर त्याच्याकडे पाहत होता. कर्णाच्या काळ्याभोर नेत्रात खडकातून पाजर फुटावा तसे पाणी गोळा झाले आणि क्षणात पापण्यांवरून ते गालावर ओघळले. गुदमरलेल्या स्वरात कर्ण म्हणाला, मित्रा. कर्णापासून दूर होत चक्रधर म्हणाला, मित्रा, बाण आरपार निघून गेला, विसरलोच बघ. हस्तिनापूरला जाण्यासाठी रथ आणि दल तयार आहे. केव्हाही मुहूर्त ठरव, येतो मी. चक्रधर तसाच निघून गेला. वृषाली जवळ आली. कर्ण आपले डोळे टिपीत होता. वृषालीने विचारले, काय झालं? वसू, चक्रधराचा कौस्तुभ पर्वाच्या रणांगणावर हरवला कायमचा. आणि वृषसेनाला छातीशी कवटाळून कर्णाने आवरलेल्या अश्रूंना वाट करून दिली. हस्तिनापूर दिसू लागले. तसा वृषसेनाचा आनंद वाढला. आसुसलेल्या नजरेने तो नगरी पाहत होता. 2 प्रहराच्या वेळी गंगेच्या विशाल प्रवाहाच्या काठावर हस्तिनापूर शुभ्र कमळाप्रमाणे उमलले होते. त्या नगरीची गोपुरे, आकाशात उंचवलेली भवने कमलदलासारखी भासत होती. कर्ण वृषसेनाला म्हणाला, वसू, की बघ, कौरवेश्वरांची राजधानी हस्तिनापूर. तात, तिथे खूप गंमत असेल नाही? खूप. निराळेच स्वप्न कर्ण पाहत होता. तिथे तुझे आजोबा, आजी वाट पाहत असतील. तुझे भाऊ शत्रुंजय आणि वृषकेतू तुझी आठवण काढत असतील. आणि तुझा काका द्रुम, तू केव्हा येतोस आणि आपल्या रथातून तुला केव्हा प्रासादावर नेतो असं त्याला झालं असेल. प्रासादावर? हो, तुझा काका दुर्योधन महाराजांच्या बरोबर असतो ना. कर्णाचे मन राधाई अधिराथांना पाहण्यासाठी उतावीळ झाले होते. हस्तिनापूरच्या द्वारात रक्षकांचे अभिवादन स्वीकारून कर्णाचा रथ प्रवेश करता झाला. अधिरथाच्या वाड्यासमोर कर्णरथ थांबला. वाड्यातून वृषकेतू बाहेर आला. कर्णाला रथात पाहताच तो तसाच माघारी वळला आणि वाड्यात एकच धावपळ उडाली. कर्ण, वृषाली, वृषसेन वाड्यात आले. शत्रुंजय, वृषकेतू पुढे झाले. त्यांनी कर्णाला वंदन केले. द्रुम सामोरा येताच कर्णाने त्याला वंदन करण्यासही अवसर दिला नाही. त्याला आपल्या मिठीत घेतले. सर्वांनी वाड्यात प्रवेश केला. द्रुम पत्नीची भेट झाली. कर्णाची नजर आतल्या द्वारातून येणाऱ्या राधाईवर स्थिरावली. कर्ण पुढे झाला. मातृवंदना करून उठत असता राधाईचे शब्द कानावर पडले, बरं झालं आलास. फार पाहावंसं वाटत होतं. कर्ण वार्धक्याने थकलेल्या राधाईकडे पाहत होता. राधाई म्हणाली, केवढा उंच झाला आहेस रे, जरा वाक ना. कर्ण वाकला. राधाईने त्याच्या कांचिलांवरून बोटे उतरून माया घेतली. ती शुष्क बोटे कटकट वाजली. राधाईने कर्णाला मिठीत घेतले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. कर्ण म्हणाला, आई, सारे हसतात बघ, हसू देत. ती काय बेडकीसारखी आकाशातून पडली आहेत? मायेखालीच तीही मोठी झाली. हो, पण दादा मोठा झाला आहे ना. द्रुमाने राधाईला चिडवले. गप रे, माहीत आहे मोठा, मला तेवढाच आहे तो. राधाईचे लक्ष वृषसेनाकडे गेले. तिने वृषसेनाला जवळ ओढले. साऱ्या घरात एकच आनंद वावरत होता. घर गजबजून उठले होते, पण कर्णाचे मन अस्वस्थ होते. तो उठत म्हणाला, आई, तात कुठे आहेत? रथशाळेत गेलेत. मी तातांना भेटून येतो. अरे, पण येतील ना एवढ्यात? नको, मी भेटून येतो. कर्ण जायला निघाल्याचे पाहताच द्रुम उठला. द्रुम सारथ्य करीत होता. कर्णाला साऱ्या घटना सांगत होता. रथशाळेकडे रथ धावत होता. चारी बाजूंनी तटांनी बद्ध झालेली रथशाळेची भव्य वास्तू दिसू लागली. रथशाळेच्या द्वाराशी कर्ण, द्रुम उतरले आणि त्यांनी रथशाळेत प्रवेश केला. आत मोठा भव्य उघडा चौक होता.
डाव्या हाताला घोड्यांची भव्य पागा लागत होती. पागेतून नाना लाकडांच्या राशी एका भागात रचल्या होत्या. समोर दूरवर रथशाळा दिसत होती. रथशाळेकडे जात असता अर्धवट राहिलेले काही रथ नजरेत येत होते. कर्ण चकित होऊन रथशाळेचे ते रूप पाहत होता. पूर्वी याच रथशाळेत शेकडो कारागिरांची वर्दळ असे. नाना आवाजांनी ही शाळा गजबजून गेलेली असे. याच रथशाळेत आता आश्रमाची शांतता नांदत होती. कर्णाने तो विचार झटकला. त्याचे लक्ष जवळ येणाऱ्या रथशाळेकडे लागले होते. रथशाळेसमोर एक सुवर्णरथ एका चाकावर उभा होता. दुसरा भाग लाकडी ओंडक्यावर स्थिरावला होता. रथापासून थोड्या अंतरावर जमिनीत रोवलेल्या कण्यावर एक सुरेख रथचक्र फेरे घेत होते. त्या फिरत्या चाकाजवळ एक व्यक्ती बसली होती. शुभ्र विरळ केस मानेवर पसरले होते. सावळ्या छातीवर शुभ्र उत्तरीय विसावले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने ती व्यक्ती ती फिरते चाक पाहत होती. कर्णजवळ आल्याचे भानही त्या व्यक्तीला नव्हते. तात म्हणत त्या वृद्धाने मान वर केली. कर्णाला पाहताच ती व्यक्ती हर्षाने उठली. कर्ण वंदन करून उठत असतानाच अधिरथाने त्याच्या पाठीवरून हात फिरवीत विचारले, कर्णा, केव्हा आलास? थोडा वेळ झाला. क्षेम आहे ना? आपल्या आशीर्वादाने. एकटाच आलास? नाही, आम्ही सर्वजण आलो आहोत. अधिरथाने त्याच्याकडे पाहिले आणि सेवकांना म्हटले, चक्र रथाला जोडा. चक्र रथाला जोडले गेले. अधिरथासह कर्ण तो सुवर्णरथ पाहत होता. रथ दृष्ट लागण्या इतका सुरेख सज्ज झाला होता. कर्णाने विचारले, कुणाचा रथ? दुर्योधन महाराज राजसूय यज्ञाला जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी रथ मुद्दाम तयार केलाय. रथ अप्रतिम झालाय. मनाजोगं काम करायला उसंत मिळते, म्हणून एवढं सुबक काम करता येतं. आता रथाचं काम फारसं दिसत नाही. असलं तर दिसणार. पूर्वीचे सज्ज झालेले रथ विपुल आहेत. त्यांची मोडतोड पाहणं एवढंच काम आता आहे. जुने जाणकार कलावंत आहेत. त्यांच्यासाठीच विदुरांनी रथशाळा चालू ठेवली आहे. म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. पण इथं तर शेकडो कारागीर होते. आपल्या चंपानगरीहूनच ते सारे इंद्रप्रस्थाला आहेत. नवी राजधानी उभारली जाते ना. पांडवांची रथशाळा सज्ज करण्यासाठी भीष्माचार्यांनी त्यांना इंद्रप्रस्थाला पाठवले. पांडवांनी उभारलेल्या राजधानीमुळे हस्तिनापुराच्या साऱ्या कलावंतांना, शिल्पकारांना चांगले दिवस आले. इंद्रप्रस्थ एवढं भव्य आहे, त्यापुढं हस्तिनापूर काहीच नाही. रथशाळा सज्ज करण्यासाठी मीच गेलो होतो ना. कर्णा, पांडवांनी उभारलेली मैसभा पाहून तू थक्क होशील. देवांनी सुद्धा हेवा करावा अशी ती मैसभा आहे. आपली गजशाला त्याच कामावर होती. गजशाला? नाहीतर एवढा भव्य प्रासाद, गोपूर, मयसभेसारखी सभागृह उभी करायची तर त्याला लाकूड नको? देवदार, साग, तालवृक्षांचे प्रचंड सोट ओढून आणणं हे का माणसांचं काम? त्यासाठी आपली गजशाळाच नव्हे तर आपलं चतुरंग दळही राबत होतं. कर्णा, आकाशात सूर्यचंद्र शोभावे तसं हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या भूमीवर शोभतात. रथाचं चाक रथाला जोडलं गेलं. उमदे अश्व रथाला जुंपले होते. रथ तयार झालेला पाहून अधिरथ कर्णाला म्हणाला, चल कर्णा, रथाची परीक्षा पाहू आणि मग घरी जाऊ. कर्ण रथारूढ झाला. अधिरथाने वेग हाती घेतले. मंदगतीने रथ रथशाळेबाहेर आला. रथाबरोबर द्रुम सेवकासह आला होता. अधिरथ कर्णाला म्हणाला, कर्णा, उतर. मी येतो ना. कर्णा, हा युवराजांचा रथ आहे. त्याची जोखीम मोठी. कौरव साम्राज्याच्या युवराजांचा रथ सर्व गुणांनी श्रेष्ठ असला पाहिजे. या रथाची परीक्षा वेगळी आहे. वेगळी? हो. रथ समतोल धावला पाहिजे, ते पाहायचं आहे. झालं तर रथाला वेग देण्याआधी मी रथाच्या कुण्या काढून घेतो आणि रथ पळवतो. दोन्ही चाकांच्या समतोल वेगानंच रथाला आवळणी लागायला हवी. चाक न सोडता रथ धावायला हवा. तू उतर, बघ. कर्ण उतरला. अधिरथांनी क्षणभर डोळे मिटले. रथाला वंदन केले. वेग हाती घेऊन ते रथावर उभे राहिले. समोर दूरवर गेलेला रस्ता निरखला आणि सेवकांना आज्ञा केली, कुण्या काढा. रथाला लावलेल्या कुण्या काढल्या गेल्या.
कर्णाचा श्वास रोखला गेला. आसुडाचा आवाज उठला. रथ भरभराव सुटला. काही वेळातच वळणावर रथ दिसेनासा झाला. त्या मोकळ्या रस्त्याकडे कर्णाचे लक्ष लागले होते. हळूहळू रथाचा आवाज ऐकू लागला. रथ दिसू लागला. भरधाव वेगाने रथ दौडत येऊन थांबला. घोड्यांची ओठाळी फेसाळली होती. अधिरथ समाधानाने खाली उतरला व अभिमानाने म्हणाला, रथ सिद्ध झाला. कुण्याकाढून रथ कुणालाही चालवता येईल. अधिरथ हसला. कुणालाही नव्हे, ज्याला रथपरीक्षा आहे त्यालाच ते जमेल. अन कर्णा, कुण्याकाढून रथ चालवणं हा काही रथाचा गुण नव्हे. ती परीक्षेची पद्धत आहे माझी. सेवकांनी रथ रथशाळेत नेला आणि कर्ण द्रुमासह अधिरथ आपल्या रथातून स्वगृही परतला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे कर्ण धृतराष्ट्राच्या दर्शनासाठी जातो. ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. या कथेचे आधीचे भागही आपण नक्की ऐकावेत. तसेच इतरही कादंबऱ्यांची लिंक मी या व्हिडिओखाली देत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.